ठेव हात डोईवरी सिणली रे काया तुझ्या सावलीत जावो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 10 ऑक्टोबरला आहे मंगळवारी इंदिरा एकादशी. तर आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुळशीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू. जे काही आपल्याला मुलांना नजरबाधा, दोष लागलेला आहे, पितृदोष आहे, या सर्व गोष्टी दूर होतील त्यासाठी तुळशी मातेला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे. अभ्यासात, नोकरीत त्यांच्या इच्छापूर्ती व्हायला मदत होईल त्यासाठी नक्कीच आईने मंगळवारी आलेली आहे इंदिरा एकादशी. तर त्या एकादशीला ही एक वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुळशी मातेला एकादशीला स्पर्श करायचा नसतो, कारण की तुळशी मातेचा हा निरंकार उपवास असतो. तर त्या दिवशी आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ती गोष्ट कोणती आहे जी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर मंगळवारी आलेली आहे ही एकादशी. ह्या एकादशीला पितृ एकादशी असं देखील म्हटलं जातं, कारण की ही एकादशी पितृ पंधरवाड्यामध्ये येत असते. त्यामुळे ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी अन्न, वस्त्र तसेच तर्पण, दान, धर्म केलेले आहे. आपल्या पितरांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी आपण अनेक गोष्टी पितृ पंधरवड्यामध्ये केलेल्या आहे. गाईला कुठली वस्तू खाऊ घालावी, तसेच आपण कुठला उपाय करावे, दिवा कसा लावावा, याचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. ते तुम्ही अजून जर बघितले नसेल तर नक्की बघा. तर आपल्याला कुठली वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी सकाळी दारामध्ये सडा, रांगोळी, हळदीचं लेपन, भगवान विष्णूंची होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. भगवान विष्णू आपल्या घरामध्ये वास करत असतील तर कुठलीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. आपल्या मुलांना जे दोष आहे, ज्या बाधा आहे, ते सर्व भगवान विष्णू दूर करतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीला आपल्याला सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर देखील दिवा लावायचा आहे. तर तो दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे, कारण की तुळशी मातेमध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो. तर त्यांना प्रसन्न जर करायचं असेल तर आपल्याला तुपाचाच दिवा लावावा लागेल. त्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे आटपून घ्यायचं आहे. आपल्याला 21 किंवा 11 तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. त्यांची सेवा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे. ती गोष्ट तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, ही गोष्ट अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तुळशी मातेला चुकूनही स्पर्श करायचा नाहीये. तर आपल्याला ही स्पर्श न करता ही गोष्ट अर्पण करायची आहे. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सर्वात पहिले गोष्ट अर्पण करण्या अगोदर तुम्ही ही गोष्ट संध्याकाळी अर्पण करू शकता, सकाळी अर्पण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट अर्पण करणार आहे, समजा तुम्ही प्रदोषकाळी करणार असाल, तर सर्वात पहिले तुपाचा दिवा लावून देवाची देवपूजा करून घ्यायची आहे, दिवाबत्ती करून घ्यायची आहे, तुळशीला दिवा लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला स्पर्श न करता ही गोष्टी आपल्याला अर्पण करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून, त्यामध्ये थोडं चिमूटभर हळद टाकून, थोडं पाणी टाकून ही गोष्ट आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. ही गोष्ट अर्पण करताना काय करायचं आहे, ज्या आपल्या अडचणी आहे, ज्या मुलांच्या प्रॉब्लेम आहे, नजरबाधा आहे किंवा जे पितृदोष लागलेला आहे किंवा अभ्यासात, नोकरीत त्यांना प्रगती होत नसेल, त्यांची इच्छापूर्ती होत नसेल, अशा ज्या अडचणी आहेत त्या सर्व सांगायच्या आहे आणि हे थोडंसं आपण ह्या गोष्टी तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे. त्यापूर्वी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग ह्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि अर्पण करताना ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे त्या सांगायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला ही गोष्ट तुळशी मातेला अर्पण करायची आहे. त्यानंतर आपण मनोभावे नमस्कार करून सर्व अडचणी, प्रॉब्लेम, संकटे दूर होऊ दे असं म्हणायचं आहे. जर तुमच्या मुलांना कुठल्या अडचणी, प्रॉब्लेम नसतील तरी तुम्ही देखील हा उपाय करत असाल
तर तुम्ही म्हणायचे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, करिअरमध्ये कुठल्या अडचणी येऊन देऊ नको, तसेच त्यांच्या सर्व इच्छापूर्ती होऊ द्या, असं म्हणून हा उपाय तुम्ही करायचा आहे. आणि भगवान विष्णूंची सेवा देखील थोडीशी करायची आहे. घरातून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुळशी मातेला आपल्याला ह्या 1-2 गोष्टी अर्पण करायच्या आहे. थोडं पाणी, थोडं दूध आणि चिमूटभर हळद टाकून तुळशी मातेला ही गोष्ट अर्पण करा. हे केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील, माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुळशी माता देखील प्रसन्न होईल. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी नक्कीच अर्पण करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.